नमस्कार मित्रांनो, महाभारताच्या मालिकेच्या शृंखलेत तुमचे स्वागत. महाभारताची सुरुवात राजा शांतनूपासून होते. राजा शांतनू हे हस्तिनापूरचे राजा होते. ते एक दिवस जंगलात शिकारीसाठी जातात. तेथे त्यांचे दर्शन एका सुंदर स्त्रीशी होते. ते त्या स्त्रीला विवाहाची मागणी घालतात. ती स्त्री म्हणजे साक्षात देवी गंगा. ती लग्नाला मान्यता देते, पण एका अटीवर. महाराज शांतनू त्यांना कोणत्याही कार्यात अडवणार नाहीत, अन्यथा ती त्यांना सोडून जाईल. महाराज शांतनू अट मान्य करतात आणि गंगा राणी बनते. त्यांना नंतर 8 मुले होतात. त्यातील 7 मुले गंगा नदीत वाहते. राजा शांतनू दुःखी होतात, पण अटीमुळे काहीही बोलू शकत नाही. 8व्या मुलाच्या वेळी ते गंगेला बोलतात आणि विचारतात, हे तू का करतेस? अटीचा भंग होतो आणि गंगा त्यांना सोडून जाण्याचा निर्णय घेते. त्याआधी ती कारण सांगते, माझी 8 मुले ही पवित्र वासू आहेत आणि त्यांना पृथ्वीवर जन्म घेण्याचा श्राप आहे. मी त्यांना या श्रापातून मुक्ती देत आहे. 8वा मुलगा घेऊन गंगा तेथून निघून जाते आणि काही वर्षानंतर ती त्या मुलाला म्हणजेच देवरथाला शांतनूला सोपवून देते. समोरच्या काळात राजाला सत्यवतीसोबत प्रेम होते. त्यांचे लग्नसुद्धा एका अटीवर होते. फक्त सत्यवतीचीच मुले हस्तिनापूरची राजा बनतील. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवव्रत भीष्म प्रतिज्ञा घेतात, संन्यास आणि सिंहासनाचा त्याग. त्यामुळेच त्यांचे नाव भीष्म पितामह असे पडले. येणाऱ्या काळात सत्यवतीला 2 मुले होतात, चित्रांगद आणि विचित्रवीर्य. शांतनूच्या मरणोपश्चात चित्रांगद हस्तिनापूरचे राजा बनतात, पण गंधर्वासोबतच्या युद्धात ते मारले जातात. विचित्रवीर्य राजा बनतात आणि त्यांचा विवाह अंबिका आणि अंबालिका सोबत. त्यांना 2 मुले होतात, पांडू आणि